बरं ते सगळं जाऊ दे, नऊवारी साडी नेसतेस ना? अहो ताई, तुम्ही नेसवली तर नेसणार. ए अगं, मी कुठली नेसवणार? मला नाही येतं नेसवायला. माई किंवा राणी काकू नेसवून देतील. आणि तुला माहितीये का, राणी काकूंना तर हौसच आहे नऊवारी साडी नेसवून द्यायची. तर राणे काकूंमुळेच वाचलीस तू विजया. काय आठवतं ना? मला आठवतंय. आणि सॉलिड म्हणजे ना, ही घाबरून धावत सुटली होती ना, त्याच्यामुळे अजूनच गोंधळ वाढला होता. ए, तुम्हाला हसायला काय जाते? एकदा ना तुम्ही नेसून बघा नऊवारी, म्हणजे तुम्हाला कळेल. अगं काय झालं माहितीये का, वाटच लागलेली माझी. झालं काय, मी फुगडी खेळत होते आणि फुगडी खेळता खेळता कासटच सुटला ना माझा. आणि ना असा बोंगा झाला होता ना, आणि मला कळेच ना कुठून काय खोचू. आणि ना वाट लागली होती माहितीये का. मग काही नाही, सगळं गोळा केला आणि धावत सुटले. अरे हसून वाट लागली होती आमची सगळ्यांची, आहे ना? आणि हाईट म्हणजे तो साडीचा बोंगा कवटाळून ही अमित अमित अशी करून धावत होती. अरे आता अमित आता काय करणार होता त्यात, पण हिला काय नाही, संकट आलं म्हणजे अमित देवाचा धावा करायचा एवढंच माहिती होतं हिला. हो. अरे अर्जुला तर आयतं कोलीत मिळालं होतं हातामध्ये. हा, काय नंतर तिने एक आठवडा चिडवलं होतं तिला. बाप रे बाप. पण तू घाबरू नकोस. तू 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 नेस साडी नऊवारी, मस्त दिसते. फक्त साडी सुटली बिटली तर आदित्य करू नकोस. राणे काकू असं कर म्हणजे झालं. आणि मोंगा झालाय म्हणून. हो, ही धावत सुटली की त्या पण धावत सुटली. त्याचा पण मोंगा होणार म्हणजे.